नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खमंग आणि खरपूस शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला शेंगदाण्याची आमटी बनवायची आहे आणि त्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। इथे मी पॅन गरम करायला ठेवले आहे आणि त्या पॅन मध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे। इथे मी फक्त 2 ते 3 माणसांसाठीच ही आमटी बनवणार आहे। तुम्हाला जास्तीची जर प्रमाणामध्ये बनवायची असेल तर तुम्ही हेच प्रमाण वाढवून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला एकदम मंद गॅसवर खमंग खरपूस असे डाग पडेपर्यंत हे शेंगदाणे भाजायचे आहे। आता बऱ्याच आईंचा प्रश्न असतो की भाजी काय बनवावी, सकाळी झाली की संध्याकाळी आणि संध्याकाळी झाली की सकाळी, काय भाजीला करायचं सुचत नाही। तर प्रत्येकाच्या घरामध्ये शेंगदाणे असतातच, तर शेंगदाण्याची आमटी ही बनवायची आणि चवीला अप्रतिम लागते। बाजरीच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर, चपाती बरोबर चवीला छान लागते। याआधी सुद्धा मी बेसन पिठाची आमटी कशी बनवायची किंवा कोणत्याही प्रकारची डाळ न वापरता आमटी कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी चॅनलवर दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि अजून तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा। सतत हलवत एकसारखे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असे डाग पडेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे। असे छान भाजले ना, खमंग भाजले की आपली आमटी सुद्धा ही चवीला छान लागते। आता हे आपण काढून घेऊ आणि पूर्णपणे थंड करून घेऊ। इथे आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहे आणि मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे। आता हे शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं आलं, त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि आपल्याला घालायचं आहे इथे अगदी पाव चमचा जिरं। अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे आपण थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने एकदम बारीक गुळगुळीत असे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला आमटी बनवायची आहे, त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 2 चमचे तेल। तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी। छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे। आता जिरं मोहरी छान अशी फुललेली आहे, यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक एकदम छोटा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद गॅसवर आपल्याला हा कांदा मऊ होईपर्यंत परतायचा आहे। खूप असा आपल्याला लाल करायचा नाही, सतत हलवत एकसारखं हलवून घ्यायचं आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर एकसारखा हलवत कांदा इथे आपण परतून घेतलेला आहे। खूप सुद्धा आपल्याला लाल करायचा नाही किंवा करपवायचा नाही। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला काही कढीपत्त्याची पाने, त्यानंतर घालायचं आहे आपल्याला चिमूटभर हिंग। हिंग हा तुम्ही जरूर घाला। आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊ। आता मिक्स करून झालं की लगेच आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे। तर इथे घालायचं आहे पाव चमचा हळद, त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे पाव चमचा गरम मसाला। आता हे घातल्यानंतर आपल्याला सगळे मसाले हे तेलावरती परतून घ्यायचे आहे। आता तुमच्या घरामध्ये जो तुम्ही वर्षभराचा साठवणीचा मसाला तयार केलेला असेल तो तुम्ही यामध्ये घातला तरीही चालेल, तरीही तुमची शेंगदाण्याची आमटी ही चवीला छानच होणार। आता इथे आपण कोरडे मसाले परतून घेतलेले, त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक एकदम छोटा टोमॅटो, त्याच्या बिया काढून टाकलेल्या आणि नंतर कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे। खूप जास्त सुद्धा आपल्याला शिजवत बसायचं नाही, फक्त हलकसं आपल्याला परतून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटासाठी। तर इथे आपण टोमॅटो सुद्धा परतून घेतलेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला
सगळं यामध्ये घालायचं आहे. आता हे वाटण घातलेलं आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे, कुठेही वाढवायची नाही. तरी ते मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्या मिक्सरच्या भांड्याला अगदी थोडंसं वाटण राहिलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आणि ते पाणी आपल्याला या वाटणामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपण घातलेलं, वाटण सगळं मिक्स करून घेतलेलं आणि आपण थोडं पाणी सुद्धा घातलेलं. आता यावरती आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवायचं आहे. तरी ते 2 ते 3 मिनिटे झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडेफार खाली लागलेलं असतं ते सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. खूप जास्तीचं सुद्धा लागलेलं नाही. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी आपल्याला गरम घालायचं आहे. तरी ते मी गरम पाणी करून घेतलेलं आणि घट्ट पातळनुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाणी घालायचं आहे. आता काहींना घट्ट आवडतं, काहींना पातळ आवडतं, तर साधारणपणे इथे मी 2 ग्लास पाणी घालणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि एकदा चमच्यानी वर खाली करून बघायचं किती घट्ट आहे, किती पातळ आहे आणि त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करायचं आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर घालायचं आहे इथे आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर. आता गॅस मोठा ठेवलेला आहे आणि आपल्याला एक मोठी उकळी काढायची आहे. तरी ते आमटीला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि एकदा आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं, थोडीशी फटवायला असं झाकण ठेवायचं आणि 9 ते 10 मिनिटे आपल्याला ही आमटी आटवून घ्यायची आहे, म्हणजे चवीला छान लागते. तर इथे आपले 10 मिनिटे झालेले आहे आणि तुम्ही आमटी बघू शकता छान अशी खळखळून उकळलेली आहे आणि आटलेली आहे. आता इथे तुम्ही तरी बघू शकता, कारण शेंगदाण्याची आहे त्यामुळे शेंगदाण्याच्या या भाजीला भरपूर लवकर असा फेस येतो आणि तुम्ही इथे तरी बघा अतिशय सुंदर आलेली आहे. आणि जशी जशी ही आमटी थंड होईल ना तशी तशी त्याला तरी यायला सुरुवात होते. आता महत्वाचं म्हणजे एक सांगू का तुम्हाला, की माझ्या सासूबाईंचा आवडता मेनू आणि नेहमी नेहमी घरात होणारा मेनू म्हणजे हाच, शेंगदाण्याची आमटी. भाजीला काही नसेल तर करा शेंगदाण्याची आमटी आणि ती अतिशय चवीने खाल्ली जायची आणि खातात पण. बाजरीच्या भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते. आमच्या घरात सगळ्यांना ही आमटी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही आमटी आवडते. तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीची आमटी जरूर करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर तुम्हाला माझी ही शेंगदाण्याच्या आमटीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.